I welcome you all with good clap. Yes. Okay. डोकं कोणाकोणाला आहे? डोकं कोणाकोणाला आहे? सगळ्यांना आहे? आहे डोकं कोणाकोणाला आहे? सगळ्यांना आहे ना? ठिकाणावर हे सगळ्यांचं आहे? ठिकाणावर सगळ्यांचं आहे? येस और नो? आता हा गमतीचा भाग आहे. तर एक छोटासा एक 2 मिनिटं घ्या तुम्ही स्वतःचे, आणि जर का जवळ आरसा असेल मोबाईल मध्ये स्वतःचा चेहरा बारकाईने पाहून घ्या. टेक 2 मिनिट्स. मायन्युटली ऑब्झर्व युअर हेड. मायन्युटली. Is it possible? Is it possible? Then I am going to ask some questions. आपल्याला येस, आपला चेहरा तुम्ही पार काही नाही पहा. लुक ॲट गुड लुक युअर हेड अँड फेस. कारण आज हेडेक आहे आपलं. आज आपण हेडेक शिकणार आहोत. टेक अ व्हेरी गुड लुक ॲट युअर हेड. आणि एक छोटा जस्ट मध्ये मध्ये सगळे इंटरॅक्ट करू शकतात. कोणी मध्ये बोलू शकतात. प्रश्नाची उत्तरं पण देऊ शकतात. आपण ऍक्च्युअली हा पार्ट 2 विभागामध्ये डिवाइड करणार आहोत. चला, सो वेलकम. तर सगळ्या मला चांगलं वाटलं. सगळ्यांना डोकं आहे, आणि डोक्याला जर का तुम्ही बारकाईने स्वतःकडे पाहिलं असेल तर आपलं छोटे छोटे प्रश्न. आपलं डोकं चौकोनी काय? गुड इव्हनिंग. आपलं डोकं चौकोनी का नाहीये, गोल काय? तुम्हाला माहिती आपल्याला सगळ्यांना काय आवडतं? सगळ्यात जास्त गप्पा आवडतात ना? आवडतं सगळ्यांना गप्पा? तर आता पूर्ण सेशन गप्पा करत करत जाणार आहोत आपण. या सेशनचे 2 पार्ट आपण करणार आहोत. आज आपण पहिला पार्ट पाहणार आहोत, आणि पुढच्या 1 नोव्हेंबरला आपण दुसरा पार्ट पाहणार. म्हणून हळूहळू छान व्यवस्थित समजून घेणार आहोत. कारण डोकं दुखी हा अतिशय जिव्हाळ्याचा टॉपिक आहे. मला नाही वाटत एक तरी असेल ज्याला डोकं दुखलं नाही. असं कोणी आहे का ज्याचं डोकं दुखलं नाही? एक तरी आहे का? नाही ना? म्हणून हा आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे, आणि सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे आपण डोकं बारकाईने समजून घेऊ. आता आपलं डोकं गोल का आहे? समजा चौकोनी असतं तर काय झालं असतं? चौकोनी असतं तर ते आधी पण आपले चौकोनी टेबल नेहमी कोपरे तुटतात, तर आपलं डोकं कुठेही तुटलं असतं. म्हणजे आपलं डोकं स्वतःला काय करावं लागतं? प्रोटेक्शन करण्यासाठी गोल आहे. म्हटलं आपल्या डोक्याला केस काळे आहेत का? कारण स्वतःचं संरक्षण करण्यासाठी केस काळे आहेत. पिवळे नाही, निळे नाही. याचं कारण काय आहे? आपल्या डोक्याचे केस ब्लॅक बॉडी सारखे काम करतात, आणि बाहेरचे किरण आतमध्ये जाऊ देत नाही, आणि म्हणून डोकं वर आपल्या केस आहेत. इथे केस नाही आहेत, कोपरावर केस नाही आहे, हातावर केस नाही, तळपायावर केस नाहीत. त्याची गरज नाही. आपल्या शरीरातला सगळ्यात मोठा भाग आहे, महत्वाचा भाग आहे ब्रेन आहे, डोकं, आणि म्हणून त्या ठिकाणी केस आहेत. अरे रेडी? येस और नो? पटलं? चेहऱ्या तुम्ही बारकाईने पाहिलं तर भुवया आपल्याला अशा काय आहेत? अशाच भुवया काय आहेत? एक अनम्यूट करा. गप्पा, कारण गप्पा आपल्याला आवडतात. पूर्ण सेशन गप्पा करत करत जाणार आहे, आणि महत्वाचा पार्ट आपल्याला समजायचा आहे. कमॉन. आपल्याला भुवया अशा का आहेत? किंवा भुवयाचं काम काय, कशासाठी भुवया दिलं आपल्याला? आपल्या अशा भुवया काय? इथून अशा का नाही आल्या भुवया? अशा वर चालल्या अशा का नाही चालल्या? कमॉन, कोणी मला सांगा. इथे सुद्धा प्रोटेक्शन आलं. जो काही कपाळाचा घाम असतो तो घाम इथे यायचा. जसं आपल्या विंडोजवर वायपर कसे असतात तसा घाम येऊन असा इथे जातो, डोळ्यामध्ये जात नाही. तर डोळा सुद्धा आपल्या अतिशय महत्वाचा ऑर्गन आहे. कळलं? आणि म्हणून येणारा घाम असा इथे जावा म्हणून त्या ठिकाणी.
बारकाईने पहा, आपल्या शरीराची सूक्ष्म रचना बारकाईने पाहिली तर तुम्हाला स्पष्ट कळेल, तुम्हाला सगळ्यांना स्पष्ट कळेल की संरक्षणासाठी हा पार्ट तयार झालेला आहे. ओके, आर यू गेटिंग दिस पॉइंट? परत आपण गंमत पाहूया. आपला कान असा काय, इथे समजा त्याला हाड असतं तर काय बिघडलं असतं? पटकन फ्रॅक्चर झाला असता, पटकन फ्रॅक्चर झाला. तर कान समजा या ठिकाणी आपला लवचिक आहे, कारण फ्रॅक्चर होऊ नये आणि ऐकायला यावं म्हणून संरक्षणासाठी तयार झालेला आहे. तुम्ही नाकाकडे बारकाईने पहा, असं जरी नाकाला लागलं, नाकाकडे बारकाईने पहा, आपलं समोरचं नाक लवचिक आहे आणि मागे हाड आहे, बरोबर आहे. म्हणून समजा असंही लागलं तर शॉक ऑब्झर्व सारखं काम करतं. येते लक्षात? आणि म्हणून ही सगळी यंत्रणा तुम्ही डोक्याची पाहिली, ही सगळी संरक्षणासाठी आहे आणि मुळातच आपली बॉडी स्वतःला संरक्षणासाठी आहे. तर हे कळलं का? इथपर्यंत सगळ्यांना लक्षात? हा, कोणालाही कळलं नाही याच्यामध्ये. आता हे जर कळलं, ते संरक्षण हे नुसतं इथे चालत नाही, हे आपल्या पूर्ण अंतर्गत यंत्रणेपर्यंत चालतं. डोक्यापासून तर पायापर्यंत, पायाच्या नखापासून. नखही आपल्याला संरक्षणासाठी आहे आणि आपलं ब्रेन सुद्धा स्वतःचं संरक्षण करतं. एकदा ही जर कन्सेप्ट कळली तर डोक्याचा प्रॉब्लेम आपल्याला अतिशय छान समजतो. सो आर यू रेडी फॉर दॅट? ओके, आतापर्यंत आपल्याला एक छान गेम खेळायचा आहे. सो आर यू रेडी टू प्ले द गेम? एव्हरीबडी वॉचिंग मी? सगळे माझ्याकडे वॉच बारकाईने पहा. ओके, आता गेम खेळायचा आहे आपल्याला आणि गेम खेळता खेळता बारकाईने आपल्या बॉडीमध्ये काय होत आहे बारकाईने पाहायचं आहे. रेडी? गेम कसा कळला? ओके, मला पहा, पूर्ण पहा, काय होतं तेही पहा, नखशिखांत पहा. गेम काय आहे? मला पहा, पूर्ण पहा, काय होतं ते पहा आणि नखशिखांत पहा. ओके, मी जे केल्यानंतर ते तुम्हाला करायचं आहे आणि तुमच्यामध्ये काय होते ते तुम्हाला पाहायचं आहे. येस? रेडी फॉर द गेम? येस और नो? अंगठा दाखवा मला. येस. ओके, सो लुक ॲट मी. आता मी तुम्हाला चेहरा दाखवतोय आणि त्या चेहऱ्यानंतर तुम्हाला माझ्या चेहऱ्याची भावना ओळखायची आहे. ओके, आणि माझ्या बॉडीमध्ये काय चालू आहे ते ओळखायचं आहे. ओके, रेडी? ओके, लुक ॲट मी. आणि मग एक जण तो अनम्यूट करून सांगायचा आहे. ओके, मग त्यांनी तो मिमिक करायचा आहे आणि आपल्या बॉडीमध्ये काय होतं पाहायचं आहे. कळलं गेम सगळ्यांना? पहिला गेम कळला का सांगा मला? गेम सगळ्यांना कळला की पहिल्यांदा माझ्या चेहऱ्याकडे बारकाईने पाहायचं आहे. दिसतोय सगळ्यांना चेहरा? चेहऱ्याचे हावभाव पाहायचे आहेत, काय होतंय ते पाहायचं आहे, बॉडीमध्ये काय चालू असेल ते पाहायचं आहे. पूर्ण बॉडी नखशिखांत सांगितलंय. हा, फक्त बारकाईने ऑब्झर्व करा. आर यू रेडी टू प्ले द गेम? आणि ज्याला ती भावना कळली त्यांनी अनम्यूट करायचं आहे, सांगायचं आहे, तो चेहरा करून दाखवायचा आहे आणि त्याला पूर्ण बॉडीमध्ये काय होते ते सांगायचं आहे. येस और नो? ओके, रेडी? आता पहा माझ्याकडे. सॅडनेस, दुःखी, कंटाळा आला, कंटाळा आला, कंटाळा. ओके, सो आय एम गुड. आता हू कॅन टेल मी एक्झॅक्टली? आणि त्यावेळेला तुम्हाला ते करायचं आहे, दाखवायचा आहे तो, आणि त्याला तुमच्या बॉडीमध्ये टॅप करायला तुम्हाला काय होतं याचं. रेडी? येस. हू कॅन टेल मी? कोण एक जण अनम्यूट करून सांगा मला. एनीवन? ट्राय करून करून थकलो पण होतच नाहीये असं वाटलं मला. नाही, आता तुम्हाला ते चेहऱ्यावरचा भाव ओळखायचा आहे,
भाव ओळखल्यानंतर त्या शरीरामध्ये तुमच्या बॉडीमध्ये काय होतंय पाहायचं आहे आणि पूर्ण अवलोकन करायचं आहे. दॅट इज एक्झॅक्टली द गेम. कोण सांगेल मला? कंटाळा आलेला. कंटाळा होता हा? तर खूप टेन्शन होतं, त्रासदायक होतं हा. आणि तसा आपण चेहरा केला हा. आणि त्याच्यामुळे फक्त नाटक होतं, पण शरीरामध्ये आतमध्ये तसं हळूहळू जाणवतात. हा, हा. आता परत मी तुम्हाला तो मिमिक करून दाखवतो. जस्ट पहा काय होतंय. कारण मी शेअर करतो माझ्या बॉडीमध्ये काय झालं. ओके. येस. बोर्डम. हा. कंटाळा आले पण ते एक ज्याला म्हणतो एक उदासीने वाटायला की जस्ट अरे बोर्डम आहे का? बोर्डम, परिस्थितीने त्रासलेला आणि आता मी काही करू शकत नाही. मला तेच दाखवता. मला मी काही करू शकत नाही आणि आता काही खरं नाही अशा प्रकारचा एक सॅडनेस. आणि जेव्हा सॅडनेस होतो त्याला पण डोळे असे खाली जातात, गाल अशी खाली जातात आणि बॉडी अशी सुस्त होऊन जाते आणि बॉडीमधली ऍक्टिव्हिटी फील, एनर्जी लेवल तुम्ही फील करा. हू कॅन ऍक्ट लाईक दिस? करा. कोण ऍक्टिंग करून दाखवतो? एनीवन और शॅल आय टेल समवन? एनीवन? हे करायचंय तुम्हाला, करून पाहायचं. कारण तेव्हा तुम्हाला कळेल त्या भावनांची बॉडीवर कसे परिणाम पडतात आणि त्यामुळे लक्षणं कसे तयार होतात. आणि मग तुम्हाला गोष्टी सांगणार आहेत पुढच्या. तुम्हाला ते ओळखायचं आहे. डोकेदुखीचं ओळखायचं. दिस नॉट अ व्हेरी सिम्पल लेक्चर. कोण सांगेल मला? प्रज्ञा मॅडम तुम्ही करून दाखवा. आर यू रेडी? हा. मी तुम्हाला पिन, हा असेल चालेल. मी तुम्हाला पिन केलेलं आहे. पूर्ण त्या रोल मध्ये जा. ॲज इफ यू आर प्लेइंग द रोल ऑफ इट. खरं खरं खरं. समथिंग न्यू. आपण नवीन शिकत आहे आज. चालेल चालेल. इट्स ओके. जस्ट एम्बॉडीड. म्हटलं डोळे बंद करून ते फिलिंग आणा. डोळे बंद करून फिलिंग आणा सॅडनेसचं आणि त्यामुळे तुमच्या डोक्यापासून बॉडीमध्ये काय होतं बारकाईने पहा. सर आता सध्या तर नाही होते, पण मला म्हणजे असं बरेचदा असं होतं की एकदम असं जे तुम्ही आता सांगितलं की असं एकदम बोर वाटतं, असं वाटतं काहीच करू नये. पण त्यावेळेस असं वाटतं की पूर्ण बॉडी एक होते आपल्याला, असं फिलिंग येतं. मात्र ते तसं आता सध्या या क्षणी नाही, पण तुम्ही जेव्हा ऍक्शन मध्ये जाल त्यावेळेला डेफिनेटली येईल. तर त्यावेळेला एनर्जी लेवल कशी वाटते बॉडी मधली? कॅन यू फील इट? एकदम असं काही एनर्जी नसल्यासारखं वाटतं. असं वाटतं काही करू नये. काही करू नये. लो एनर्जी. शांतपेक्षा आपण लूज वाटतो, ताकद नाही वाटतं आणि वी ॲज इफ वी आर लॉस्ट एव्हरीथिंग. येस. ओके. वी लॉस्ट एव्हरीथिंग. कॅन यू टॅप? बॉडीवर टॅप करता आलं? ते फिलिंग बॉडीमध्ये आलं? ओके. जेव्हा जेव्हा तुम्ही ऍक्टिंग करायला लागाल देन यू विल. ओके. सो लेट अस गो फॉर नेक्स्ट गेम. ओके. नाउ रेडी. लुक ॲट मी. इरिटेशन. लुक ॲट मी. खूप जास्त राग भरून ठेवला. राग आहे. द्या टू थिंग विच आर द्या. तुम्ही बारकाईने ऑब्झर्व केला. इरिटेशन आहे का? हा. इरिटेशन, राग. आणि कॅन यू टॅप दिस? हे माझे नेझो लेबल फोल्ड. तुम्ही चेहरा बारकाईने पाहिला त्याला नेझो लेबल फोल्ड म्हणतात. हे खालच्या डायरेक्शनने होत्या. अगेन आय एम जस्ट डुइंग. ओके. हा. हू कॅन शेअर? येस.
काय विचित्र माणूस आहे हा शिवा. विचित्र माणूस आहेच, प्रश्नच नाही. म्हणून तसं करायला लावतोय ना तुम्हाला. खूप राग आलेला दिसतो. हा, यामुळे तुम्ही पहा हे जे फोल्ड आहेत हे फोल्ड अशा नॅरो होत्या. ओके, याच्या पुढचा चेहरा पाहिला तुम्हाला कळायला की हा वेगळा कसा होता. याच्यातला आता पहा. ओके, आता नेक्स्ट चेहरा पहा, दोन चेहऱ्यामधला फरक लागेल. दोन चेहऱ्यामधला फरक कळला. पहिला चेहरा आहे तो आता दुःख दाटून आलेला आहे असं आहे. हा, आणि हा आहे तो मी खाऊ का खेळू पण माझी कपॅसिटी तेवढी पोहोचत नाहीये. हा, म्हणजे पहिल्या याच्यामध्ये सॅडनेस आणि राग आहे. म्हणजे मी काही करू शकत नाही पण राग माझ्यामध्ये आत्म्यात साचलेला आहे. आणि त्यावेळेला माझ्या गालामध्ये ताण जाणवलाय. जर काय बाहेर पडत नाही आणि हे होत नाही. हा, बाहेर पडत नाही. माझे खांदे टाईट. येत नाही. व्हेरी गुड. माझे खांदे टाईट. हा, माझे खांदे टाईट झाले होते, शोल्डर्स वर गेले होते आणि ॲज एम होईल असं वाटत होतं मी खूप मोठं ओझं आतमध्ये दडपलेलं आहे आणि पूर्ण बॉडीमध्ये आहे, ते बाहेर निघत नाही. आणि त्याला पूर्ण टाईटनेस दिसला, जाणवला. ओके, आणि नंतर आता मी आय एम फ्युरियस. आय एम ॲज इफ बार्किंग ऑन समवन. मी इतका रागवलाय ते बाहेरून पडत आहे. तर या वेळेला तुम्ही पहा, मग एनर्जी इथल्या साईडला होती, आता एनर्जी इथल्या साईडला होती. दोन याच्यात फरक कळला का. पहिल्या याच्यामध्ये बॉडीमध्ये एनर्जीच नव्हती. ओके, अंडरस्टँड. दिस इज द क्लासिकल बॉडी लँग्वेज. पहिल्या याच्यामध्ये बॉडीमध्ये लो एनर्जी होती, सॅडनेस होता. दुसऱ्यामध्ये स्टोर्ड एनर्जी होती, सॅडनेस होता इथल्या पार्टमध्ये आणि स्टोर्ड चेस्टमध्ये स्टोअर केली होती. आणि तिसऱ्या याच्यामध्ये बॉडीमध्ये एनर्जी वरच्यामध्ये. एक जण करून पहा. हू कॅन कम. हू कॅन मिमिक दिस. अँड मला तुम्हाला बॉडीमध्ये इफेक्ट जाणवू द्यायचे की नुसतं हेडेक राहत नाही किंवा नुसते कधी सिम्पटम राहत नाही, त्याच्या मागे एक स्टोरी राहते. हू कॅन कम इन द फील्ड ऑफ ऍक्टिंग. उत्कृष्ट. मंजुश्री मॅडम, येता तुम्ही? आय रेडी फॉर ऍक्टिंग. येस. ओके. वेलकम. बरं, म्हणजे मग इरिटेशन आणि आता नाही मला तुम्हाला, हा curious आहे. आता तुम्ही दोन्ही थोडासा करायचं. हे तुमचा उभा दिसतोय, मोबाईल आडवा करा म्हणजे. हा, गुड गुड. अँड ट्राय टू एम्बॉडी दॅट इमोशन्स. ओके, जे मी करून दाखवलं आणि त्यावेळेला आधी इरिटेशन इकडे. ते तुम्हाला जे दोन आपण पाहिले ना आपण ते फील करा बॉडीमध्ये. हा, त्यावेळेला इमोशन आठवा, ती बॉडीमध्ये फील करा आणि होणारे चेंजेस फील करा. अँड मायन्युटली ऑब्झर्व द बॉडी. एक झालं. हा, तर एक मिनिट, जस्ट फॉर अ मोमेंट. जे झालं त्यावेळेला हे नुसतं केलं नाही, त्यावेळेला तुम्ही बॉडीमध्ये टॅप केलं का, बॉडीमध्ये काय काय होतं पाहिलं का. हा, कॅन यू शेअर. कुठे तुम्हाला दडपण जाणवलं, काय जाणवलं, व्हॉट वे द फिजिओलॉजिकल चेंजेस. दडपण म्हणजे इथं असं जास्त ओझं वाटत होतं. हा, येस, व्हेरी गुड. chest मध्ये. हा, आणि असं मसल्स पण म्हणजे धड पूर्ण रिलॅक्स पण आणि पूर्ण ऍक्टिव्ह पण नाही, पण असे ते विचित्र हा, फेज मध्ये होते. म्हणजे सगळे मसल्स असे की करायचं तर आहे पण परत त्याला सेपरेशन पण आहे. म्हणजे सेपरेशन. येस येस. हा, म्हणजे ते मसल्सला म्हणजे एका साईडने काहीतरी इथे विलिंगनेस आहे की नाही, काहीतरी एक्साइट करून काहीतरी ऍक्शन घ्यायची, हा हा पण दुसरीकडनं पुन्हा कुठेतरी एक असं सप्रेसिंग फोर्स आहे की तो काही करू देत नाहीये. हा, येस, गुड गुड, व्हेरी गुड, असं व्हेरी गुड. काहीतरी मसल्सला हे होत होतं. ते कंप्रेशन फील झालं आणि कंप्रेशन एनर्जी चेस्ट मध्ये फील झाली तुम्हाला. फील झाली. जस्ट ऑब्झर्व दॅट. आता गो फॉर नेक्स्ट. हा. हे स्कलचे मसल्स एकदम टाईट, हा फेशियल मसल्स टाईटनेस हा असं, आणि पेरिफेरल मसल्स पण असे खूप एकदम काय म्हणतात
ऍक्टिव्ह म्हणजे असं खूप एक्साइट झाल्यासारखे किंवा असं काय करून काय नाही असं थोडस हे झालेलं. पण बेसिकली हे मसल्स आणि स्कल म्हणजे आपले स्काल्पचे मसल्स जे आहेत हम्म. तर ते खूप असे वेगळे जाणवले. कॉन्ट्रॅक्ट झाल्यासारखे. तुझ्या संडास हे एनर्जी आपण बोलतो की ही एनर्जी इथे होती, ही एनर्जी इथे होती. दिस क्लास एनर्जी लँग्वेज. ओके. ते जाणवलं जाणवलं. ते व्यवस्थित जाणवलं ते. आणि मग बॉडीमध्ये लूजनेस जाणवला याच्यावर. आणि वी आर होल्डिंग. ओके. आता जाणवत आहे का सध्या? नाही नाही. ओके. थँक्यू. आता पूर्ण एकदम रिलॅक्स. हे आहे. ओके. आणि आपल्याला जेव्हा हा अनुभव रोज येतो, बरेचदा अशा अनुभव येतात आपल्याला. येतात अनुभव टाईटनेस होतो बॉडीमध्ये, हा इमोशन्स येतात. अगदी जाणवतं. अगदी आता हल्ली तर म्हणजे वर्षात झाल्यापासून तर खूप जाणवतं आणि विदाऊट एनी हे कमी पण होतं म्हणजे कमी पण होतं. म्हणजे देर इज ऑलवेज असेंडिंग. जाणवतात लिटरली जाणवतात. आणि मग मी Literally. हल्ली असाच विचार करते की काय झालंय म्हणजे आणि त्याच्यामुळे मग ते म्हणजे तो सगळं आहे किंवा दुखतंय किंवा हे जे आहे ते सगळं. मग आता नाही, आता मंजुश्री मॅडम, आता तुम्ही इमोशनल इंटेलिजन्स मध्ये काम करता. Am I correct? You are also pediatrician. I ask a very simple question. What is emotion? इट इज लाईक म्हणजे आपण म्हणतो ते की फिलिंग्स किंवा जे काही एखादा एक्सटर्नल स्टिम्युलस मुळे व्हॉट एव्हर गोज ऑन इन आवर माइंड अँड बोथ इट इज नॉट ओनली इन माइंड बट the changes happen in body also and mind also. आणि that we label as a emotion म्हणजे ओके. सो आपल्याला जे शिकवलं गेलं, इमोशन इज अ होल बॉडी एक्सपिरियन्स. हा इमोशन हा होल बॉडी एक्सपिरियन्स असतो. ओके. यू कॅनॉट लेबल, एक छोटा लेबल नाही देतात आपल्याला त्याला, हा पूर्ण बॉडीचा एक्सपिरियन्स. ओके. दॅट इज एक्झॅक्टली आय वॉन्ट टू जस्ट टेल यू एव्हरीवन लाईक दिस. ओके. थँक्यू. तर व्हेरी गुड सेशन, प्रॅक्टिकल सेशन. एन्जॉयड एव्हरीवन? एव्हरीवन एन्जॉयड द प्रॅक्टिकल सेशन? Yes, sir. Yes, sir. तर या सेशन कोणाला काही प्रश्न विचारायचे परत सांगा. कोणाला प्रश्न विचारायचा आहे? एनी क्वेश्चन यू वॉन्ट टू आस्क अप टिल नाव? की आपल्या सगळ्यांना अशा प्रकारच्या इमोशन्स येतात आणि त्या इमोशन आपण स्टोअर करतो. आता मग आपण हेडमध्ये स्टोअर केलं होतं, चेस्टमध्ये स्टोअर केलं होतं आणि पूर्ण बॉडी, लो इमोशन पूर्ण बॉडीमध्ये फील झाल्या होत्या. सप्रेस इमोशन्स आणि सॅडनेस आपण चेस्टमध्ये स्टोअर केला होता आणि फ्युरियस इमोशन्स आपल्या डोक्यातून बाहेर निघत होत्या पण आपण त्याला रोखत होतो. हॅव यू अंडरस्टूड दिस? सगळ्यांनी कळलं का? कोणाला हा पार्ट नाही कळला? ओके. म्हणून आपण डोक्याबद्दल समजा बारकाईने पाहिलं तर आपलं हे असं डोकं आहे. ओके. त्या डोक्याचा हा वरचा जो गोल पार्ट आहे आणि डोळ्यांचा पार्ट आहे, हा पूर्ण पार्ट आपल्याला सप्रेस करण्यासाठी, आपल्या प्रोटेक्ट करण्यासाठी, म्हणून डोळे आपल्या आतमध्ये आहेत, डोकं आपलं गोल आहे, नाक अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे, हे आपल्याला स्वतःला संरक्षण करण्यासाठी आहे आणि आपली बॉडी सदैव स्वतःला संरक्षण करते. आणि हे संरक्षण वरपासून खालपर्यंत भावनिक लेवलला, शारीरिक लेवलला, वैचारिक लेवलला जातं. मी तुमचं एक उदाहरण असेल, आपल्याला एखाद्या वेळेला मनोविरुद्ध घटना घडलीच तर पहिला आपण त्याचा खूप विचार करतो कारण त्या ब्रेनला प्रॉब्लेम वाटत असतो म्हणून. तो विचार हळूहळू कमी होतो. मग आपण आपोआप शांत होतो कारण त्या विचाराच्या माध्यमातून, त्या एनर्जी माध्यमातून आपण स्वतः रिलीज करतो. ही आपली नेहमीची पद्धत आहे. म्हणून विचारांच्या माध्यमातून सुद्धा आपल्या मनाचा निचरा आपण करत असतो, शरीराचा निचरा करत असतो. पण जर काही एनर्जी आपण बॉडीमध्ये स्टोअर केली, मसलमध्ये स्टोअर राहिली, तर कंटिन्युअस एनर्जी लेवलला अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी बॉडीमध्ये चालू राहते आणि त्याचे नकळत परिणाम पडत असतात. आणि म्हणून या अनुषंगाने आपल्याला हेडेक पाहायचा आहे. ओके. आर यू अंडरस्टँड माय पॉईंट? हे सगळ्यांना कळलं का? म्हणून आपलं पूर्ण अवयव त्यासाठी संरक्षणात्मक विकसित झालेला आहे. आता मला पहिल्यांदा आपण आता करू नॅव्हिगेशन थ्रू द हेडेक. म्हणजे आपण या डोकेदुखीच्या क्षेत्रामध्ये आता प्रवास करूया. एखादा समजा लहान मुलगा एखाद्या बगीच्यामध्ये गेल्यानंतर कसा जातो, हे फुल पाहू, हे पाहू, तसं आपण या हेडेकच्या बगीच्यामध्ये जाऊया आपण. ओके. या हेडेकच्या बगीच्यामध्ये आता तुम्हाला आपल्याला
सगळ्यात सुंदर शैक्षणिक प्रकार कोणता आहे? कोणी शिक्षक आहात काय याच्यामध्ये आपल्या ग्रुपमध्ये? एनीवन टीचर? हा, Yes. कोण? Baba. भावना. हा, भावना, तुम्ही व्हिडिओ ऑन होतो का तुमचा? Yes. व्हिडिओ ऑन होतो का? Video me on. हा, व्हिडिओ ऑन करा. हा, ओके भावना, वेलकम. आता छोटा प्रश्न, शिक्षणात सगळ्यात बेस्ट प्रकार कोणता? जेव्हा आपण कुठलाही टॉपिक खूप डीपली समजवतो ऐकतो म्हणतात नाही मुलांसोबत आणि मुलांना आपलं जे काही सांगायचं त्यांना कळतं, त्यांना समजतं. दॅट इज द मोस्ट पार्ट आय एन्जॉय. आणखीन थोडं त्याला स्पेसिफिक इव्हन पूर्ण शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुम्ही बारकाईने सगळ्यात चांगला शिक्षक कोण असतो किंवा सगळ्यात चांगला किंवा तुम्हाला विचारलं तुमच्या जीवनातला सगळ्यात चांगला शिक्षक कोण? मोटिवेट करते मुलांना, काही करण्याकरता इन्स्पायर करतो. आणखीन थोडस आणखीन कोणी थोडं व्यस्त थोडं चांगल्या प्रकारे की जे जे शिक्षण गोष्टीतून गप्पा करत होतं आणि उत्कंठा वाढवतं, डोळ्यासमोर चित्र निर्माण करतं, डोळ्यासमोर सेन्सेस निर्माण करतं. गप्पा करत जे शिक्षण होतं ते सगळ्यात चांगलं आहे आणि आपल्यासाठी गप्पा आवडतात. इंटरॅक्टिव्ह. तर मी आता तुमच्यापासून सुरुवात करतोय आणि हे सगळं आपण आता तुम्हाला मी बरं आता आता तुम्हाला गोष्ट सांगतोय डोकेदुखीची. आता पाहू तुम्हाला ओळखता येतं का. तर एक सुवर्णा नावाची मुलगी आहे, ती आपल्याकडे येते आहे. तर सुवर्णा नावाची मुलगी आहे, तिला प्रचंड डोकेदुखीचा त्रास आहे. गंमत करू आपण त्याच्या वेळ एक्सकावेट नाही. तिला नेहमी सारखा सर्दीचा त्रास होतो आहे, इथे दुखत आहे आणि डोकं असं जड जाणवत आहे आणि थोडंही हल्लं की असं दुखायला लागतंय. आता म्हणजे दिस आउट द थिंग विच सुवर्णा नावाची मुलगी आहे, तिला वारंवार सर्दीचा त्रास होतो आहे. आता तो मेडिकलचा पार्ट आहे पण तुम्हाला आय एम शुअर यू कॅन आन्सर दिस. ओके, ती डॉक्टरकडे गेलेली आहे, औषधं गेले आहे, तुमची याची जवळची मैत्रीण आहे आणि डोक्यासारखं असं सतत भरल्यासारखं वाटतंय, बरेचदा नाक वाहण्याचा त्रास होतो आहे आणि आपल्याकडे आलेली आहे. तेच गमते म्हणून. कॅन यू अंडरस्टँड? तुम्हाला पहा एक कॉमन पर्सनला मेडिकल डायग्नोस पण करता येतं. पाहूया आपण. बरं, हू कॅन आन्सर दिस? एनीवन एल्स? एनीवन एल्स? बरं, माझा आवाज येतोय सगळ्यांना? Frontal sinusitis. हां, व्हेरी गुड. हां, व्हेरी गुड. तुम्ही डॉक्टर आहात ना, आपल्याला जस्ट आम्हाला जज म्हणजे मला सामान्य माणसापर्यंत हे पोहोचवायचं की हाऊ द थिंग हॅपन इंटरली. हू कॅन टेल? याला बघा आणि काय झालं ते म्हणजे सांगा डॉक्टर. काय म्हणजे तुम्हाला काय वाटतं? तुम्ही त्या रोलला काय असेल, काय वाटतं? काय सगळ्यात महत्वाचा पहिला कन्सर्न काय? की आपण त्याला तिथेच थोडं काही करता येईल का ते बघू. हा, तिथे करता येणार नाही. आपण नॅचरली नेऊ आपण नाही, पण तुमचा ऍज अ मदरचा पहिला कन्सर्न काय राहील? त्या ताप लागलं का नाही. लागलं तर नाही तर नॅचरली लागलं दिसतं आपल्याला, लागलं तर नाही, पण सगळ्यात महत्वाचा कन्सर्न काय राहील? मी तुम्हाला येस आतमध्ये डोक्याच्या म्हणजे त्या आईचा सगळ्यात मोठा कन्सर्न राहील की त्या आतमध्ये कुठे मार लागलेला आहे की बाहेरच मार आहे, म्हणजे मेंदूला काही इजा झाली नाही तर. आर यू गेटिंग माय पॉइंट? तो सगळ्यात महत्वाचा कन्सर्न. आणि जेव्हा मेंदूला इजा म्हणतो, ज्या वेळेला जोरात उलटी व्हायला लागते, त्याला कन्व्हल्शन्स यायला लागतात, हा सगळा पार्ट. ओके, आणि समजा काहीच नसेल तर तो वरचा पार्ट. तर हा थोडासा मेडिकल पार्ट. पण मी तुम्हाला नॅव्हिगेशन शिकवायचं, मला या दोन्ही केसमध्ये तुम्हाला सांगायचं की जेव्हा एखादी कुठली लक्षणं आपलं शरीर तयार करतं, डोकेदुखी तयार, जसं आपण म्हटलं आपण जे चेहरे तयार केले, चेहऱ्याने नुसतं चेहऱ्यामध्ये लक्षण तयार नाही केलेत, चेहऱ्याने आपल्या पूर्ण बॉडीमध्ये लक्षणं तयार केली, आपल्या प्रत्येक शरीरामध्ये केली. आणि म्हणून मला एक सांगायचं, जर का अशी स्थिती जर का वारंवार राहत असेल किंवा वारंवार येत असेल आणि ती समजा आपण रिझॉल्व्ह केली नाही तर त्याचं रूपांतर क्रॉनिक हेडेक मध्ये पण होऊ शकतं.
मग तुम्हाला एक सगळ्यांनी गंमत सांगायची, आपण आपल्या ब्रेनला जर काही स्कल उघडलं आणि त्याला अक्षरशः कापलं तरीही वेदना होत नाही. कळलं काय म्हटलं तुम्ही? आपण आपलं डोकं ऍक्च्युली उघडलं, ओके, इव्हन ऑपरेशन करून सुद्धा, आणि ब्रेनला जर का धक्का लावला तरी कारण ब्रेनला वेदनेचं सेन्सेशन नाही. मी हात आला इथे चिमटा घेतला वेदना जाणवते, ओके, पण ब्रेनला चिमटा घेतला तर वेदना जाणवत नाही, कारण ब्रेनला वेदनेचं संवेदना नाही आहे. पण संवेदना कुठे आहे? या डोक्याच्या कवचाला आहे, या स्किनला आहे, या मसलला आहे, या हाडाला आहे, तिथल्या रक्तवाहिन्यांना आहे. हे कळलं का सगळ्यांना? एज्युकेटेड? आणि मग बऱ्याच लोकांना काय वाटतं, जे लोक मेडिकल डॉक्टर याच्यामध्ये का की थोडंही डोकं दुखलं तर आपल्या ब्रेन ट्यूमर झाला तर नसेल, आपल्या असं तर झालं नसेल. माणसं एक टेंडन्सी असते सतत निगेटिव्ह विचार करण्याची. एज्युकेटिंग माय पॉइंट? याला बघा आणि काय झालं ते म्हणजे सांगा डॉक्टर. काय म्हणजे तुम्हाला काय वाटतं? तुम्ही त्या रोलला काय असेल, काय वाटतं? काय मग सगळ्यात महत्त्वाचा पहिला कन्सर्न काय? की आपण त्याला तिथेच थोडं काही करता येईल का हे बघू. हां, तिथे करता येणार नाही, आपण नॅचरली नेऊ आपण नाही, पण तुमचा ॲज अ मदरचा पहिला कन्सर्न काय राहील? या का पण लागलं तर नाही. लागलं तर नाही, ते नॅचरली लागलं दिसतं आपल्याला, लागलं तर नाही, पण सगळ्यात महत्त्वाचा कन्सर्न काय राहील म्हणजे तुम्हाला येस, आतमध्ये डोक्याच्या म्हणजे त्या आईचा सगळ्यात मोठा कन्सर्न राहील की त्या आतमध्ये कुठे मार लागलेला आहे की बाहेरच मार आहे, म्हणजे मेंदूला काही इजा झाली नाही तर. आर यू गेटिंग माय पॉईंट? तो सगळ्यात महत्त्वाचा कन्सर्न. आणि जेव्हा मेंदूला इजा म्हणतो, ज्यावेळेला जोरात उलटी व्हायला लागते, त्याला कन्व्हर्शन्स यायला लागतात, हा सगळा पार्ट, ओके. आणि समजा काहीच नसेल तर तो वरचा पार्ट. तर हा थोडासा मेडिकल पार्ट. पण मी तुम्हाला नॅव्हिगेशन शिकवायचं, मला या दोन्ही केसमध्ये तुम्हाला सांगायचं की जेव्हा एखादी कुठली लक्षणं आपलं शरीर तयार करतं, डोकेदुखी तयार, जसं आपण म्हटलं, आपण जे चेहरे तयार केले, नुसतं चेहऱ्यामध्ये लक्षण तयार नाही केले, चेहऱ्याने आपल्या पूर्ण बॉडीमध्ये लक्षण तयार केले, आपल्या प्रत्येक शरीरामध्ये केले. आणि म्हणून मला एक सांगायचं, जर का अशी स्थिती जर का वारंवार राहत असेल किंवा वारंवार येत असेल आणि ती समजा आपण रिझॉल्व केली नाही तर त्याचं रूपांतर क्रॉनिक हेडेकमध्ये पण होऊ शकतं. मग तुम्हाला एक सगळ्यांनी गंमत सांगायची, आपण आपल्या ब्रेनला जर काही स्कल उघडलं आणि त्याला अक्षरशः कापलं तरीही वेदना होत नाही. कळलं काय म्हटलं तुम्ही? आपण आपलं डोकं ॲक्च्युली उघडलं, ओके, इव्हन ऑपरेशन करून सुद्धा, आणि ब्रेनला जर का धक्का लावला तरी कारण ब्रेनला वेदनेचं सेन्सेशन नाही. मी हात आला इथे चिमटा घेतला वेदना जाणवते, ओके, पण ब्रेनला चिमटा घेतला तर वेदना जाणवत नाही, कारण ब्रेनला वेदनेचं संवेदना नाही आहे. पण संवेदना कुठे आहे? या डोक्याच्या कवचाला आहे, या स्किनला आहे, या मसलला आहे, या हाडाला आहे, तिथल्या रक्तवाहिन्यांना आहे. हे कळलं का सगळ्यांना? एज्युकेटेड? आणि मग बऱ्याच लोकांना काय वाटतं, जे लोक मेडिकल डॉक्टर याच्यामध्ये का की थोडंही डोकं दुखलं तर आपल्या ब्रेन ट्यूमर झाला तर नसेल, आपल्या असं तर झालं नसेल. माणसं एक टेंडन्सी असते सतत निगेटिव्ह विचार करण्याची. एज्युकेटिंग माय पॉईंट? म्हटलं का काय कळलं मला काय म्हणायचं आहे? तर हा छोटासा प्रयोग सगळ्यांना कळला का? एनिवन? ओके, सो नाव एनी क्वेश्चन इथपर्यंत काय विचारायचं कळलं का सांगा? हां, कोणाला इथपर्यंत शंका विचारायची तर आपण पहिल्यांदा पाहिलं की मनात येणाऱ्या ज्या काही भावना आहेत ते जेव्हा आपण बॉडी एक्सप्रेस करते त्याचे पूर्ण बॉडीवर परिणाम पडतात. आणि जेव्हा पूर्ण बॉडीवर परिणाम पडतात ते बॉडीवर परिणाम समजा रिलीज झाले नाही ते तसेच राहतात. हा पहिलं वाक्य कळलं? पहिलं वाक्य बारकाईने समजून घ्या. आपल्या मनामध्ये कुठलाही भावनाचा जर का प्रक्षोभ झाला किंवा विस्फोट झाला आणि त्याला आपण समजा रिलीज करू शकलो नाही आणि तो समजा आपण स्टोअर केला तो तसाच राहतो आणि तो तसा राहिल्यामुळे आपल्या शरीरामध्ये नेण्या प्रकारची एनर्जी स्टोअर राहते, मसलमध्ये, जॉईंटमध्ये, बोनमध्ये, आणि ती अनरिलीज एनर्जी ही कदाचित लॉंग टर्म प्रॉब्लेमला आमंत्रण देते आणि हेडेक त्यापैकी आहे. आर यू गेटिंग अ पॉईंट? आणि म्हणून तुम्हाला मी नॅव्हिगेशन शिकवलं. नॅव्हिगेशन अर्थ काय? नॅव्हिगेशन शब्द अर्थ कळला का? नॅव्हिगेशन म्हणजे नौकानयन.
म्हणजे एखाद्या याच्यामध्ये समजा आपण तलावामध्ये नाव ठेवले, आपण वलवत राहतो, एका दिशेने जातो आणि एका दिशेने गेल्यानंतर आपण डेस्टिनेशनपर्यंत पोहोचतो, याला म्हणतात नॅव्हिगेशन. मग जर का तुम्हाला एखाद्या डोकेदुखीचा त्रास असेल किंवा ॲसिडिटी त्रास असेल किंवा विशिष्ट प्रकारचा, तर त्याच्यामध्ये नॅव्हिगेट करायचं, त्याच्यामध्ये स्वतः प्रवास करायचा, आंतरप्रवास करायचा आणि हा प्रवास केल्यानंतर होणारा परिणाम बारकाईने पाहायचा. ओके. आणि त्या 2 पार्ट जे आहेत त्या तुम्हाला समजून द्या. 2 एनर्जीज, एक्सप्रेसिव्ह एनर्जी आणि सप्रेसिव्ह एनर्जी, हे आपल्या बारकाईने समजून घ्यायचं. सो सगळ्यांना माहीत आहे व्हॉट इज दिस? दिस इज बलून अँड सी व्हॉट इज हॅपनिंग. आय एम ब्लोईंग इट. ओके. सगळ्यांनी फुगा पाहिला आता? जस्ट लुक ॲट इट. ओके. आता व्हॉट विल हॅपन नाव इफ आय रिलीज इट व्हेरी स्लोली? ओके. अँड नाव इट इज गोइंग टू मेक अ साऊंड. कळलं काय झालं? तर सगळ्यांनी पाहिलं, हा फुगा उंच गेला. सो दिस इज हाऊ द वेन प्रेशर, बघा जेव्हा बॉडीमध्ये रागाचं प्रेशर हळूहळू वाढत जातं, वी जस्ट ब्लो जस्ट लाईक ए बलून. हरी गेटिंग. मग हे कळलं का? हे याला एक्सपिरियन्स हे कळले सगळ्यांना? कळलं का? हा एक्सपिरियन्स खूपच महत्त्वाचा आहे. फुगा मी जसा फुगवत होतो आतमध्ये प्रेशर जाणवत होतं, राग वाढत प्रेशर वाढतं आणि तो बाहेर पडायचा प्रयत्न करतो. जर का मी हळूहळू रिलीज केला, हे 3 बारकाईने समजून घ्या, हे प्रॅक्टिकली खूपच महत्त्वाचं आहे. जर की मी त्यामध्ये हळूहळू रिलीज केला, परत बारकाईने एक्सपिरियन्स पहा. आता या फुग्याला मी समजा हळू रिलीज केला आणि थांबलो, हळू रिलीज केला, थांबलो, हळू रिलीज, त्या फुगा तिथल्या तिथे राहतो आणि प्रेशर मग रिलीज करता येतं आणि फुग्याचा त्रास कमी होतो. जर का मी त्याला पर्सिस्टंट रिलीज करायला लागलो, हा फुगा आवाज पण करतो. दिस इज ओके. आणि या फुग्याला मी समजा भक्कन रिलीज केला तर हा फुगा उडून जातो आणि रिलीज न करताना हा फुगा बस्ट होतो. ओके. सेम थिंग हॅपन्स वेन वी स्टोअर द एनर्जी इन द बॉडी. आणि हेडेक कॉमन जे आपण त्याला टेन्शन हेडेक म्हणतो, ओके, किंवा मायग्रेन हेडेक म्हणतो, जे आपल्या 90% हेडेकचं कारण आहे. टेन्शन हेडेक आणि मायग्रेन हेडेक हे 90% हेडेकचं कारण आहे. ते हेडेक अशा प्रकारच्या कंप्रेस एनर्जीचं एक्सप्रेशन असतं. तर मी काय म्हटलं, जे टेन्शन हेडेक असतं अशा प्रकारच्या कंप्रेस एनर्जीचं एक्सप्रेशन असतं. आणि म्हणून कधी कधी एखाद्या रागाच्या तो व्यक्ती जेव्हा राग काढत असतो त्याचाही परत राग आपल्याला लागतो. कॅन यू फील दॅट बॉइलिंग एनर्जी? हे कळलं का? सांगितलं पण कोणाला कळलं का? कोणाला कळलं का? एनी क्वेश्चन? एक्सप्रेसिव्ह एनर्जीचा अर्थ कळला सगळ्यांना? येस ऑर नो? एनीबडी कॅन अनम्यूट अँड आस्क द क्वेश्चन. सो म्हणजे मायग्रेन हे एक्सप्रेसिव्ह एनर्जीचा प्रकार आहे हां, का? ते थोड्या वेळ सांगणार आहे. तो हां, हे थोड्या वेळात, कारण मला थोडंसं म्हणजे मायग्रेनबद्दल मी थोड्या वेळ बोलणार आहे. तर हे कळलं कसं चालतं, फुग्याचं उदाहरण कळलं. आणि तुम्ही सगळ्यांनी अनुभवलं का आपल्या बॉडीमध्ये त्रास होतो, राग येतो, अस्वस्थ होतं, हे बॉइलिंग? हॅव यू एक्सपिरियन्स? सगळे तुम्ही एक्सपिरियन्स केलं सगळ्यांनी, हो की नाही? येस. ओके. नाउ दिस इज अवर बॉल विच इज कॉल्ड एज अ स्माइली बॉल. हा स्माइली बॉल पाहिला सगळे? हा स्माइली बॉल पाहिला आहे. अँड जस्ट इमॅजिन यू आर देअर अँड यू आर होल्डिंग इट अँड यू आर कंप्रेसिंग इट. ओके, यू आर कंप्रेसिंग इट. नो व्हॉट विल हॅपन? किती वेळ तुम्ही कंप्रेस करू शकाल? यू फील द प्रेशर. मग फुग्याने रिलीज केलं. आता या ठिकाणी प्रेशर आहे. ओके. आणि धिस इज कॉल्ड कंप्रेस एनर्जी. याला ही कंप्रेस. मग एक तर आपण एनर्जी एक्सप्रेस करतो किंवा एक एनर्जी कंप्रेस करतो. ओके. मगाशी तुम्हाला
हे एक्सप्रेसिव्ह एनर्जीचं आहे. ओके, हे सप्रेस एनर्जी स्वरूप आहे. हे अंडरस्टँड दिस? सगळ्यांना कळलं का? नाउ थर्ड विच इज देअर, this third ball which is there here, and now I am there holding it like this here. Okay, हा बॉल दिसला तुम्हाला सगळ्यांना? दिसला? Okay, so what I am doing, I am holding it like this, I am pressing it. Now what I am feeling it? आता काय होत आहे? What is happening now? Can you see it? आता या ठिकाणी आय एम नॉट ओनली फिलिंग द प्रेशर बट आय एम फिलिंग द प्रिकिंग. मला नुसतं प्रेशरच फील होत नाही, पण मला वेदना पण होत आहे. आर यू अंडर माय पॉईंट? मग ज्या वेळेला एखादी इमोशन, ज्याचा त्रासदायक भावना आपण शरीरामध्ये सतत साठवून ठेवतो. म्हणजे साधं सोपं उदाहरण, आपल्या नवऱ्याचं बायकोचं एखादं वागणं आपल्याला आवडत नसेल आणि त्याचा सतत त्रास होत असेल तर आपण हे स्टोअर करून ठेवतो. आपण पिनप्रिक राहतो याच्यावर. ओके, त्या सतत तणाव जाणवायला लागतो आणि यू फील द पेन. आणि हे पेन आपल्या बॉडीमध्ये स्टॅबिलाइज राहतं आणि कुठून तरी ते बाहेर पडतं. हे पेन आपल्या बॉडीमध्ये स्टॅबिलाइज होतं, पक्क होतं आणि कुठून तरी बाहेर पडायचा प्रयत्न करतं किंवा कुठेतरी साठवून राहतं. कळलं का? कुठून तरी बाहेर पडायचा प्रयत्न करतं किंवा कुठून तरी साठवून राहतं. हे अंडरस्टूड दिस? सगळ्यांना कळलं का? हे कळलं तुम्हाला मग हेडेक समजायला फार सोपंच आहे. तर तुम्हाला मी एक्सप्रेसिव्ह एनर्जी सांगितली, कंप्रेस एनर्जी सांगितली, त्याची पेनफुल एनर्जी सांगितली. आणि जेव्हा एनर्जी खूप कंप्रेस व्हायला लागते, व्हॉट हॅपन नेक्स्ट? पुढे काय होतं? मग पुढे काय होतं? पुढे काय होतं? वी सप्रेस डीपर लेवल आणखीन आपण सर. आणि त्याचं आता जस्ट लुक ॲट द थिंग. आता माझ्या परत ॲक्शनकडे बारकाईने पहा. ओके, आता हाऊ ॲक्यूट बिकम क्रॉनिक, जस्ट लुक ॲट इट. anger. हां, लुक, आय डोंट नो, जस्ट ऑब्झर्व द होल प्रोसेस. कळलं काय झालं? पहिल्यांदा फ्युरियस एनर्जी होती, वर येत होती. इट वॉज व्हेरी डिस्टर्बिंग टू मी. आय वॉज बार्किंग. मग हळूहळू कळलं बार्किंगने काही उपयोग होत नाही. मग आय वॉज स्टोरिंग लाईक दिस इयर. मग कळलं की आपल्याला त्रास होतो आहे आणखी. अँड देन त्याचं रूपांतर सॅडनेसमध्ये केलं. पण सॅडनेस इज अ इन्व्हर्टेड अँगर. कळलं का? सॅडनेस हा उलटा राग आहे. कळलं का? आपण स्टोअर्ड राग आणि मग त्याचं काहीच वाटायला लागलं. आणि जस्ट आय फील लो एनर्जी, कारण बॉडीमध्ये सगळी एनर्जी चालल्या गेलेली आहे. आणि दॅट इज हाऊ बॉडी लॉकडाऊन होते. त्याला लॉकडाऊन एनर्जी म्हणतो आपण. त्याला शटडाऊन ऑफ द एनर्जी. कंप्रेस झाली, शटडाऊन झाली आणि इट बिकम नो इंटरेस्ट. एका प्राण्यासारखंच. एखाद्या प्राण्याला समजा पिंजऱ्यामध्ये आपण कोंडलं, जंगली प्राण्याला, तर हो 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 करतो. नंतर काय होतं? तो करतो की आपण आता पिंजऱ्यातून बाहेर पडू शकत नाही. ओके, मग त्याला तो आपण एका कोपऱ्यात मग स्वतःला वाचवतो, कोपऱ्यातून पडतं. मग त्याला किती टोचे मारा, काय तो आपल्या चुपचाप बसून राहतो. खायला दिलं तर ठीक आहे बा, नाही दिलं तर ठीक आहे. आणि असंच आपल्या जीवनात होतं. याला म्हणतो कंप्रेस एनर्जी, शटडाऊन एनर्जी. आणि याला म्हणतो आपण पूर्ण बॉडी लॉकडाऊनमध्ये जाते. तर एक्सप्रेस एनर्जी अँड कंप्रेस एनर्जी. आणि ही जेव्हा बॉडीमध्ये जॉईंटमध्ये कंप्रेस होते, पूर्ण मसलमध्ये कंप्रेस होते, दॅट क्रिएट लो फिलिंग लॅट आउट. तर हे कळलं की इथपर्यंत सांगा, कोणाला नाही कळलं? येस ऑर नो? इथपर्यंत कळलं? तर आता आपण मायग्रेनचा सगळ्यात महत्त्वाचा 2 महत्त्वाचे हेडेक आपण पाहणार आहोत. ओके, त्या पहिल्या हेडेकला आपण टेन्शन हेडेक म्हणतो. आपण टेन्शन तुम्ही पाहता. आता थोडेसे पारखे माझ्या कपाळाकडे पहा. आता कपाळ आठ्या पडल्या का माझ्या? दिसल्या तुम्हाला? दिसल्या? तर हा कपाळाचा हा मसल आहे. या मसलला याला फ्रंटल पार्ट म्हणतात, ऑक्सिपिटल पार्ट. ऑक्सिपिटो फ्रंटलिस मसल हा मसल आहे. आणि जेव्हा मला राग येतो मी काढू शकत नाही कोणावर, तर माझा चेहरा असा होता. ओके,
तर जेव्हा हा ताण या स्नायूंमध्ये ताणला जातो तर हा तसाच राहिला, म्हणून इथे सतत डोकं दुखायला लागतं. इथला पार्ट टाईट झाला, मग सांगितलं एक्सप्रेसिव्ह एनर्जी रिलीज नाही झाली, तर त्यामुळे इथे जे डोकं दुखायला लागतं इथून इथपर्यंत हे ताणले, याला आपण टेन्शन हेडेक म्हणतो. हे मस्क्युलर हेडेक आहे, स्नायूंमध्ये होणारं हेडेक आहे. आर यू कन्व्हिन्स अबाउट दिस? ओके. आणि म्हणून त्याला असं पेन बॉम्बला थोडं बरं वाटतं, पण परत तेच युद्ध सुरू व्हायला लागतं, परत त्याच मसलमध्ये ताण निर्माण व्हायला लागतो, परत तसंच अकडून यायला लागते आणि पेन व्हायला लागतं. सो हे टेन्शन हेडेक कळलं. ओके. का वारंवार होतं? कारण ती परिस्थिती तशीच होते, आपलं रिॲक्शन तशीच होते, रिस्पॉन्स तसा होतो, आणि तेच राहिलं आपण त्याचा कुठंही बदल करत नाही, आणि म्हणून तशा प्रकारचा चेंजेस होतात. येस, गॉट अ पॉईंट. आता व्हॅस्क्युलर हेडेक आपण पाहू. तर आपलं हे डोकं आहे आणि या डोक्याला ही रक्तवाहिनी आहे. ओके. डोक्याचा भाग ही रक्तवाहिनी आहे. आता मला जेव्हा खूप अस्वस्थ वाटत, खूप चिडचिड व्हायला लागले, तर माझं हृदय जोरात धगधग धावेल की नाही? येस. ओके. लाईक दिस. मग जेव्हा हृदय धावते या याच्यातून रक्तपुरवठा भग भग जाईल, म्हणजे रक्तवाहिनी गेली इथे आणि धड व्हायला लागेल. म्हणून इथल्या ज्या रक्तवाहिन्या असतात याला हे टेम्पोरल आर्टरी म्हणतो आपण. आतल्या आर्टरीमध्ये एकाएकी रक्तपुरवठा जातो, कारण टेन्शन कोण घेतं? पेरेन घेतं आणि डोकं घेतं ना. तुम्ही पहा, जिथे आपलं विचार जातात, जिथे आपल्या म्हणजे समजा आता पायाला मी समजा मारली चपटी तर रक्तपुरवठा तिथे जाईल, खांद्याला मारलं रक्तपुरवठा तिथे जाईल, आणि डोकं विचार करत रक्तपुरवठा तिथे जाईल की नाही? आणि तोच विचार वारंवार येत असेल आणि त्या विचारामध्ये आपण जर गुरफटायला लागलो तर साहजिकच तो रक्तवाहिन्या त्या जातील. आणि कल्पना ही रक्तवाहिन्या ओके असं व्हायला लागेल, मेंदूमध्ये एकाएकी रक्त व्हायला लागेल, रक्तपुरवठा वाढला कमी झाला, रक्त वाढला कमी, म्हणजे एका बाजूला काय हा ताण साठलेला आहे आणि आतमध्ये म्हणजे पोतं पूर्ण टाईट आहे आणि आपण त्या भक भरत आहे असं जस्ट लाईक दॅट. म्हणजे एक्झॅक्टली टायरमध्ये आपण हवा भरत आहे प्रकारचं, टायरची हवाची कपॅसिटी संपली पण भरत आहे. आणि दॅट इज अ व्हॅस्क्युलर हेडेक. रक्तवाहिन्यांमध्ये होणारं जास्त रक्तपुरवठा, त्या भिंतीवर येणार ताण आणि त्यामुळे डोकं दुखणं, त्याला आपण व्हॅस्क्युलर हेडेक म्हणतो. तर टेन्शन हेडेक कळलं सगळ्यांना, स्नायूंमध्ये ताण साचल्यामुळे होणारं त्याला टेन्शन हेडेक म्हटलं. आणि आपली बॉडीची सिस्टीम त्याला आपण सिम्पॅथॅटिक सिस्टीम म्हटलं, ती चार्ज झाली, ती धगधग व्हायला लागली, अतिशय धगधग व्हायला लागली, कारण नसताना रक्तपुरवठा जास्त जायला लागला, अकडण रक्तपुरवठा अशा प्रकारची संवेदना निर्माण झाली, तर त्यावेळेला ते व्हॅस्क्युलर हेडेक होतं, त्याला मायग्रेन व्हायला लागतं. आणि म्हणून जो पण तो रिलीज होत नाही तो पण चांगलं म्हणून डोकं ठाण दुखायला लागतं, कधी एका साईड दुखायला लागतं, आणि तो पण उलटी होत नाही की जोपर्यंत ते रिलीज होत नाही तो पण चांगलं वाटत नाही, अशा प्रकारचं व्हायला लागतं. आणि कुठल्याही छोट्याच्या संवेदनाने ते स्टिम्युलेट व्हायला लागतं. त्याला सेन्सिटिव्हिटी म्हणतात. याचा आपण छोटा प्रयोग करू आता. तो कोणाला पण कळलं का? इथे कोणाला क्वेश्चन विचार मायग्रेन का होतं कळलं का? ओव्हर सिम्पॅथेटिक ॲक्टिव्हिटी. आपण सदैव स्वतःला युद्धस्थितीमध्ये ठेवणं आणि छोट्या गोष्टीनं स्वतःला रिॲक्टिव्ह बनवणं, सेन्सिटिव्ह बनवणं. म्हणजे आता हे थोडं चांगलं समजून घेऊ. सेन्सिटिव्ह म्हणजे काय, रिॲक्टिव्ह म्हणजे काय. ओके, आर यू रेडी फॉर दॅट एक्सप्लेन नाव? तुम्ही घरी आहात, एक ताट घेतलं आहे, ताटामध्ये तांदूळ आहेत आणि तांदूळ निवडत आहात. सीन कळला? तुम्ही घरी आहात, घरामध्ये ताट घेतलं आहे, ताटामध्ये तांदूळ आहेत आणि तुम्ही तांदूळ निवडत आहेत. एक पांढरा खडा तुम्हाला तिथं दिसतो आणि तो खडा तुम्ही सरकन ओढतात. ओके, आणि सरकन ओढतात आणि तो फेकून देतात. जेव्हा मी असं म्हणतो, काही लोकांना अंगाला शिरशिरी व्हायला लागते, काही लोकांना अंगाला कसं वाटायला लागतं, काही लोकांना काहीच होत नाही. म्हणजे तो इम्पल्स काल्पनिक आहे, पण जेव्हा ती संवेदना येते बॉडी त्याला ओव्हर रिस्पॉन्स देते. याला म्हणतात ओव्हर सेन्सिटिव्हनेस. म्हणजे छोट्याशा गोष्टीला आपण जास्त प्रतिसाद देणार. आणि आपण जेव्हा अँक्शस बनतो, जेव्हा छोट्या गोष्टीला चिडचिड करायला लागतो, आपण जेव्हा नेहमी अस्वस्थ राहतो, त्याला कुठलीही छोटीशी घटना झाली आपण ओव्हर रिस्पॉन्सिव्ह व्हायला लागतो. आणि जसं आपण ओव्हर रिस्पॉन्सिव्ह व्हायला लागतो त्यावेळेला बॉडी चटकन तो रिस्पॉन्स देते, युद्धस्थिती निर्माण करते आणि म्हणून डोकेदुखी पटकन व्हायला लागते. डोकेदुखीचं क्रिया नसताना, कारण नसताना सुद्धा आपण डोकेदुखी तयार करत असतो, वारंवार तयार करत असतो. अशा प्रकारचं रिकरंट टेन्शन हेडेक होत असतं, अशा प्रकारचं रिकरंट व्हॅस्क्युलर हेडेक होत असतं. आर यू गेटिंग माय पॉईंट? तुम्हाला कळलं का कारण?
आणि म्हणून हे हेडेक कुठल्या डॉक्टरच्या औषधाने बसत नाही, कारण हे आपण तयार केलेले असतात. आर यू कन्व्हिन्स अबाउट दिस? येस ऑन. लोक औषधं घेत राहतात, त्यांना स्कॅन करतात, सगळं नॉर्मल निघतं, CT स्कॅन करता, रिपोर्ट करता, सगळं नॉर्मल निघतं, पण त्यांना डोकेदुखी त्रास करतात. मग शेवटी वाटतं या डॉक्टरांनाच काही कळत नाही. एवढा रे आम्हाला त्रास होणार, तुम्हाला काही नाही म्हणतात, त्यांना झालं तेव्हा कळेल म्हणतात. असंही आपण कॉमेंट करतो, पण ही वस्तुस्थिती असते. मग मला सांगा, जेव्हा याची निर्मिती आपण केली आहे तर दुरुस्त आपल्याला करावं लागणार आहे की नाही? हो की नाही सांगा? येस ऑन. तर हे दुरुस्त कसं करायचं आहे आपण पुढच्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत. सोल्युशन टू हेडेक. हॅव यू गॉट द मिनिंग ऑफ हेडेक? एक्सपेरिमेंट आवडले का तुम्हाला सगळ्यांना? प्रयोग आवडले ते? येस. एनीबडी? हेल्पफुल ना? व्हेरी गुड. ते पूर्ण आतलं सगळं वातावरण कळलं. आता कोणाला काही शंका विचारायची असेल तर सांगा मला. सर नमस्कार. हां बोला सर. मी बाजारात. हां बोला सर. सर तुम्ही टेन्शन हेडेक बद्दल आता बोलले, हां ते रिलीज करायला काहीतरी सांगा असं काही? तेच आपल्या पुढच्या याच्यामध्ये तेच करायचं. कारण हे आता मी पहिल्यांदा तुम्हाला कारणं सांगितले. पुढच्या 1 नोव्हेंबरला आपण सोल्युशन ओरिएंटेड आपण प्रॅक्टिकल घेणार आहोत की कसं रिलीज करायचं. कारण तेवढा वेळ मिळायला पाहिजे ना. आधी पहिल्यांदा आपण बेस तयार करतो. काय उगीच घाईघाईने नुसतं बोलण्यात अर्थ नसतो ना. म्हणून मला तुम्ही छान प्रश्न विचारला, रिलीज कसं करायचं. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही एक छोटा प्रश्न विचारू तुम्हाला चालेल? का बोला. आपल्या पूर्ण सिनेमा विश्वामध्ये सगळ्यात जास्त सिनेमा कोणता चालला? सगळ्यात जास्त बेस्ट सिनेमा ज्यांनी सगळ्यात जास्त कमाई केली? ते बाहुबली. कॉंग्रॅच्युलेशन. बाहुबली का चालला? त्याचं कारण काय? पोरांना माहित, मला तेवढी आहे, मी पाहत नाही बाहुबली. हो, पण त्याचं कारण काय? कटप्पाने बाहुबली को क्यों मारा हा प्रश्नाची ओट पण तो सेकंड कल्लून पाठमध्येच होता ना. कटप्पाने बाहुबली क्यों मारा. आता हेडेक को कैसा मारना है अगले टाइम में सीखेंगे ना. जब तो पहले हेडेक तो सीखेंगे. एनिवे दॅट वॉज अ फन बट व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन लाईक दिस. कारण तो आपल्याला हळूहळू समजून घ्यायचा आहे. तर एक थोडक्यात तुम्हाला मी नॅव्हिगेशन शिकवलं की आपल्या आतमध्ये. पण आज या एका महिन्यात तुम्ही आपल्या बॉडीमध्ये ॲक्टिवेशन कसं होतं, आपण कसे चार्ज होतो, आपल्या बॉडीमध्ये काय काय होतं, कशा संवेदना तयार होतात, हा आंतरप्रवास आतमध्ये बारकाईने पहा. आणि हे सगळ्यांच्या बाबतीत होतं. तुमच्या सगळ्या ज्या ज्या लोकांना डोकंदुखी असतो का, हे सगळ्यांच्या बाबतीत होतं. मग त्याला कळणे आपण नेमकं काय करतो, आपला नेहमीचा पॅटर्न काय, आपल्या सॉल्व्हिंग पॅटर्न काय, हे स्वतःचा शोध करा. म्हणजे तुम्हाला हे चांगलं जमायला लागेल. कळलं का मला काय म्हणायचं ते? हे सगळं छान जमायला लागेल. नुसतं लेक्चर ऐकून दुरुस्त नसतं होत. सेल्फ नॅव्हिगेशन की काय होतं आहे आपल्याला. जसं मग आपण पाहिलं, ज्यावेळेला राग आला होता तो बाहेर पडत डोक्यातून, ते एनर्जी वर जात होती. ज्यावेळेला कंप्रेस केला एनर्जी छातीमध्ये गेली होती. आणि ज्यावेळेला लूज वाटत होतं पूर्ण बॉडीमध्ये लो एनर्जी होत होती. यू अंडरस्टँड दिस? सो हा बॉडीचा इफेक्ट आहे.